आणि दोन्हीमध्ये महाफेल सरकार आहे। आज महिलांवर अत्याचार असतील, लहान मुलांवर अत्याचार महाराष्ट्र नंबर 1 आहे। इकडे मग नेमकं करतायत काय? फक्त आदेश देत आहेत, ह्यांचा रद्द करा, त्यांचा रद्द करा, बिनविरोध करा, सत्ता सत्ता सत्ता, ह्याच्या पलीकडे सरकारला काही दिसत नाही। गोष्टी तुम्ही खत महाग करून ठेवलंय, डिझेल बंद आहे, आता वीज बंद आहे, मग तुम्ही मारूनच टाका। काय चाललंय काय? सरकारचं लक्षच नाही आहे। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। 8 तास शेतकऱ्यांना वीज द्यायची, ग्रामीण भागात आणि पूर्ण महाराष्ट्राला वीज द्यायचा निर्णय झालेला आणि मग तो बदलून एक पत्रक काढलं काही दिवसापूर्वी आणि 8चं 6 तास, तेव्हा पण शेतकऱ्यांनी बिचारे सहन केलं। ते 6 तासाचं 4 केलं, तेव्हा पण आमच्या शेतकऱ्यांनी सहन केलं। किती सहनशीलतेचा अंत बघणार आहात? काल 2 दिवसापासून फक्त 2 तास वीज त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटत आहे। सिंगल फेज नाहीच आहे, 3 फेज पण नाही आहे। 2 तास कसे बसे तरी, आणि ते पण कधी 4 ते 6 वेळ सांगितला जातो, सकाळी 8:30चा शेतकरी जातो, वीजच नसते। तुम्ही अजून किती शेतकऱ्याचा अंत बघणार आहात? किती म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही खत महाग करून ठेवलंय, डिझेल बंद आहे, आता वीज बंद आहे, मग तुम्ही मारूनच टाका ना। काय चाललंय काय? सरकारचं लक्षच नाही आहे। शेतकरी त्रस्त आहे। काही दिवसापूर्वी पण आम्ही आंदोलन केलेलं वीज आणि डिझेलचं, त्याच्याकडे पण लक्ष नाही। आज सगळेजण या ठिकाणी, मला 2 दिवस सगळेजण या ठिकाणी सांगतायत, मी गावोगावी जाते की लाईटच टोटली बंद आहे। पिकं जळले तर शेतकऱ्याचं अस्तित्वच राहणार नाही त्या ठिकाणी, आणि येऊन जाऊन शेतकऱ्यांवरच सगळं ढकलतात। असं नाहीये की सोलापुरात ही परिस्थिती पहिल्यांदा उद्भवली आहे, आधी पण उद्भवलेली। मग सरकारने याचं नियोजन का नाही केलं? झोपलेलं का सरकार? नियोजन का नाही करायचं? दरवर्षी तेच। पेरणी टायमाला डिझेल पण मिळणार नाही, पेरणी टायमाला डिझेल नाही मिळणार, मशागत कसं करणार? आता पेरणी करायचं हे काय चालवलंय काय? कोणासाठी हे सरकार चालू आहे? आणि एवढा वाईट परिस्थिती आहे आज ग्रामीण भागात वीज नसल्यामुळे, पण सरकार अतिशय निगरगट आहे, काही करत आहे। फक्त आहे ना निवडणूक निवडणूक निवडणूक, ह्याच्या पलीकडे आहे ना दुसरं काही सुचतच नाहीये सत्ताशिवाय। एवढे अहंकारी आणि निगरगट झाले हो। त्यांच्याकडे होम आहे, त्यांच्याकडे ऊर्जा आहे, आणि दोन्हीमध्ये महाफेल सरकार आहे। आज तुम्ही बघता रिपोर्ट प्रमाणे पण सर्वात जास्त महिलांवर अत्याचार असतील, लहान मुलांवर अत्याचार महाराष्ट्र नंबर 1 आहे रिपोर्ट प्रमाणे। म्हणजे होम खातं पूर्णपणे फेल आहे मुख्यमंत्र्यांकडे, आता ऊर्जा खातं त्यांच्याकडे पूर्णपणे फेल आहे त्यांच्याकडे। मग नेमकं करतायत काय? फक्त आदेश देत आहेत, ह्यांचा रद्द करा, त्यांचा रद्द करा, बिनविरोध करा, सत्ता सत्ता सत्ता, ह्याच्या पलीकडे सरकारला काही दिसत नाहीये। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।